पर्व 6 2026 आणि हा पहिला चेंडू पाहूया. पहिल्या चेंडूवरती कोण टी करामत करतोय. संकेत कानडे यांनी लेगच्या दिशेने हात टोलावलेला आहे. समोरच्या दिशेने एक झालेली धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावांनी श्री गणेशाला सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू, एक चेंडू आणि 2 धावा. सुंदर सुरुवात वळली ब्लास्टर्स या संघाची. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा पटकावून आपल्या धावांची संख्या वाढवलेली आहे. संकेत कानडे उर्फ ब्लिझार्ड नावाजलेला असा हा खेळाडू. आणि पहिला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. यष्टीरक्षकाचा झेल घेण्याचा प्रयत्न होता पण चेंडू थोडासा लांब राहिलेला आहे आणि एक धाव ही कोणत्याही परिस्थितीत संकेत कानडे यांना मिळेल. 2 चेंडू आणि 3 धावा झालेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी सुद्धा करतोय साहिल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा जरी गेल्या असतील तरी दुसऱ्या चेंडूवरती फक्त एकच धाव दिलेली आहे. 2 चेंडू 3 धावा. आता फलंदाजीसाठी आलेले आहेत ते या संघातील ओनर, या संघातील कर्णधार, या संघातील ओपनर फलंदाज असे 3 भूमिका पार पाडत आहेत ओम प्रकाश बिंद. अतिशय नावाजलेला असा हा फलंदाज ओम प्रकाश बिंद. पाहूया आपल्या संघासाठी आता कोणती करामत करेल. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा फटका लेगच्या दिशेने आणि पंच कोणता निर्णय देत आहेत तो आपण आता थोड्या वेळात पाहूया. हा चौकार आहे की षटकार आणि नो आणि नो स्वरूपाचा हा चेंडू आणि त्यात चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी पहिल्याच चेंडूवरती. घणघाती फलंदाज. पाच धावा मिळतील या चेंडूवरती. चौकार आणि प्लस नोची एक धाव, टोटल 5 धावा असतील. दोन चेंडू आणि धावसंख्या झाली ती 8. तीन चेंडू आणि 9 धावा. चौकारानंतर अतिशय सूझबूझ की फलंदाजी है वी ओम प्रकाश बिन की. चौका मारने के बाद उन्होंने एक सिंगल रन लिया है और रोटेट किया है अपना साइड. सुंदर फलंदाजी ओम प्रकाश बिंद याची. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज संकेत कानडे. हा सुद्धा एक षटकाराचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे संकेत कानडे. सुंदर असा फटकार. आत्ताच बोललेलो होतो तुम्हाला पण हा सीमारेखा पार षटकार. दुसरा नाही, पहिलाच षटकार आहे. हा पहिला चौकार राहिला होता ओम प्रकाश बिंद याच्या बॅट मधून आणि हा षटकार संकेत कानडे याच्या बॅट मधून आलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 15. चार चेंडू आणि 15 धावा. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्याला वळी चॅलेंजर्स या संघाकडून पाहायला मिळते. श्लोक अनावरकर. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 15. 5 चेंडू आणि 15 धावा. हा शेवटचा चेंडू. हा सुद्धा सुंदर चेंडू होता. एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे ती पहिल्या षटका अखेरीस 16. तसेच व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर श्री सत्यवान पाटील यांचे शॉल आणि श्रीफळ देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते संदेश साखळे, ज्येष्ठ कार्यकर्ते संदेश साखळे उर्फ मोहम्मद अझरुद्दीन उर्फ पक्का. लहानपणापासून जे मोहम्मद अझरुद्दीनचे असणारे फॅन संदेश साखळे
जर त्यांना समोर उभं केलं तर अगदी आरसामध्ये ठेवलं आहे असं वाटेल, असे आमचे संदेश साखळे उर्फ मोहम्मद अझरुद्दीन यांच्या हस्ते सत्यवान पाटील यांचा सत्कार होतोय. आणि धन्यवाद श्री सत्यवान पाटील, आपण जे सहकार्य आमच्या मंडळाला जे करतात तर तुमच्या मंडळातर्फे आम्ही हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यापुढील उपस्थित मान्यवर श्री कृष्णा पाटील यांचे सुद्धा श्रीफळ आणि शॉल देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते रोहन मांजरेकर यांना मी नम्र विनंती करीन की त्यांचं सहकार्य, त्यांचा सत्कार करायचा आहे. श्री कृष्णा पाटील. जोरदार टाळ्याचे सहकार्य आम्हाला करत आला आहात, करता आहात आणि पुढे सुद्धा कराल यासाठी मी श्रींच्या चरणी प्रार्थना करतोय. आणि वळी प्रीमियर लीग विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे तुमचे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे उपस्थित मान्यवर सिद्धांत पाटील यांचे सुद्धा श्रीफळ आणि शॉल देऊन स्वागत करतील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते हर्षद सातोपे यांना मी नम्र विनंती करेन की त्यांनी सिद्धांत पाटील यांचे श्रीफळ आणि शॉल देऊन स्वागत करायचे. जोरदार टाळ्या. धन्यवाद सिद्धांत पाटील. आजचे मान्यवर आपले आजचे उपस्थित मान्यवर आपल्याला सकाळ सकाळ जे लाभलेले आहेत ते पाटील, पाटील आणि पाटील. सत्यवान पाटील, सिद्धांत पाटील आणि कृष्णा पाटील. धन्यवाद सर्व पाटीलांचे मी विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. पुन्हा वळूया सामन्यांकडे, पाहूया सामन्यांचा स्कोर काय झालेला आहे. दोन चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 20. सुंदर फलंदाजी दोन्ही खेळाडूंची. एका बाजूला संकेत कानडे तर एका बाजूला ओम प्रकाश पिंद आणि गोलंदाज विकास जायस्वाल. आणि हा हवेत असलेला चेंडू पाहूया झेल होतोय का पण नाही. नो मॅन्स लँड मध्ये हा पडलेला चेंडू. एक धाव मिळेल नाही, 2 धावा मिळतील. धाव संख्या झाली आहे ती 22. 3 चेंडू आणि 22 धावा. विकास जायस्वाल अतिशय नावाजलेला असा गोलंदाज. वळी प्रीमियर लीग 2025. 3 बॉल 7 धावा पाहिजे होत्या आणि त्या सामना आठवला तर थरारक असा हा सामना होता. आणि सुंदर असा चौकार संकेत कानडे याच्या बॅट मधून. सुंदर असा हा तुफानी चौकार. या चौकारासह धाव संख्या झाली ती 26. 4 चेंडू आणि 26 धावा. 4 चेंडू आणि 26 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा विकास जायस्वाल. पाचवा चेंडू असेल. सामना करेल पुन्हा एकदा संकेत कानडे. सुंदर असा फटकार ऑफच्या दिशेने गॅप मारलेले. पाहूया हा चौकार होतोय का पण प्लेयर खेळाडू तिथे पोहोचलेला आहे. सुंदर असा क्षेत्ररक्षण. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. धाव संख्या झालेली आहे ती 28. शेवटचा चेंडू. सामना करेल पुन्हा एकदा संकेत कानडे. एक धाव मिळेल आणि धाव संख्या झाली आहे ती 29. दुसरे षटक. दुसऱ्या षटकाअखेरीस धाव संख्या झाली आहे ती 29.
तसेच आपण जे खेळपट्टीवरती खेळत आहात ती खेळपट्टी बनवणारे आमचे सुभाष माळी साहेब, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी पांडू पांडू मामा ज्यांना आपण म्हणतो इथे, त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतोय की ज्यांनी ही खेळपट्टी आपल्यासाठी इथे बनवलेली आहे. त्यांचे सुद्धा मी विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार व्यक्त करतोय. ज्या सुंदर अशा खेळपट्टीवरती आपण खेळत आहात त्या खेळपट्टीचा खरा मान सुभाष माळी आणि त्याच्याबरोबर असलेले त्यांचे सहकारी पांडू मामा यांचे आहे. तरी मंडळातर्फे मी त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार करतो. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सुंदर असा हा चौकार पाहायला मिळतोय आपल्याला. धावसंख्या झालेली आहे ती 33. संकेत कानडे प्रत्येक गोलंदाजावरती भारी पडतायत. धावसंख्या झालेली आहे ती 33. एक चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती 33. सुंदर असा पुन्हा एकदा फटकार, पण एकच धाव मिळेल आणि धावसंख्या झाली आहे ती 34. 2 चेंडू आणि 34 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वर्ली ब्लास्टर्स या संघाकडून. तिसऱ्या षटकाचे 2 चेंडू झालेले असताना धावसंख्या झाली आहे ती 34. समोरच्या संघामध्ये सुद्धा सुंदर असे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. त्याच अनुषंगाने वर्ली ब्लास्टर्स या संघाने ठरवलेलं आहे की आपल्याला जास्तीत जास्त धावसंख्या कराव्या लागतील, कारण का मनीष यादव याचा हा संघ हा सुद्धा बलाढ्य संघ आहे. म्हणून ओमप्रकाश बिन कर्णधार आणि संकेत कानडे आयकॉन यांच्या डोक्यामध्ये हाच एक प्रश्न असेल की आपण जितक्या धावा जास्तीत जास्त करू शकतो तितक्या जास्तीत जास्त धावा करूया. आणि सुंदर असा फटकार आणि सुंदर क्षेत्ररक्षण. झेल घेता आला नाही तरी पण आपल्या संघासाठी 3 धावा त्यांनी अडवलेल्या. असा हा कर्णधार, असा हा ओनर मनीष यादव, संघ मालक आपल्या संघासाठी तडजोड करतो आहे. धावसंख्या झालेली आहे ती 36. तसेच वर्ली किंग्स आणि वर्ली फायटर्स या संघांना नम्र विनंती आहे मधल्या हाफ मध्ये नाणेफेकीच्या कॉल साठी उपस्थित राहायचंय. वर्ली किंग्स विरुद्ध वर्ली फायटर्स. आणि अतिशय सुंदर गोलंदाजी आकाश याची. ओमप्रकाश बिनला तो चेंडू काही कळलाच नाही आणि डायरेक्ट यष्टिरक्षकाच्या हातात. निर्धाव धावाचा हा चेंडू आणि धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 36 या धावसंख्येवरती. 5 चेंडू आणि 36 धावा. शेवटचा चेंडू असेला. सुंदर असा फटकार पुन्हा एकदा आणि फक्त सिंगल धाव. एकच धाव मिळेल. अतिशय सुंदर गोलंदाजी. आकाश याने आपल्या ह्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिलेल्या आहेत, 8 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये साहिल याने 16, नंतर विकास याने 13 धावा दिलेल्या होत्या. त्यात तिसरा षटकार आकाश याने सुंदर टाकून फक्त 8च धावा दिलेल्या आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 37. तिसरा षटका अखेरीस धावसंख्या झाली आहे 37. यानंतर होणारा सामना वर्ली किंग्स विरुद्ध वर्ली फायटर्स. तरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना नम्र विनंती आहे की मधल्या हाफ मध्ये दोन्ही संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ उपस्थित राहून मंडळाला सहकार्य करायचं आहे. आपला नाणेफेकीचा कॉल या मधल्या हाफ मध्ये होईल याची नोंद घ्यायची आहे. वर्ली किंग्स विरुद्ध वर्ली फायटर्स. दोन्ही संघ नावाजलेले आणि बलाढ्य असे संघ आहेत. वर्ली किंग्स आणि वर्ली फायटर्स.
संघाचा असं चौथं आणि वैयक्तिक असं दुसरं षटक घेऊन येतात पुन्हा एकदा विकास. सामना करेल ओम प्रकाश बिंद. पहिला चेंडू एकच धाव मिळेल. तसेच आपल्या ह्या सामने वर्ल्ड प्रीमियर लीग यांचे करता धरता श्रीयुत डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांचे इथे आगमन झालेले तरी मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक आभार. साजन पाटील सर, आपल्याला नम्र विनंती की आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. व्यासपीठावरचा ताबा घ्यायचा आहे. डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर आता नसतं व्हायचंय व्यासपीठावर. दोन चेंडू झालेले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 39. वर्ल्ड किंग्सचे कर्णधार डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर इथे उपस्थित झालेले आहेत. तरी वर्ल्ड फायटर्स या संघाच्या कर्णधाराला नम्र विनंती की आपण सुद्धा इथे आपली उपस्थिती लवकरात लवकर दाखवायची आहे. नाणेफेकीचा कॉल या हाफ टाइम मध्ये होईल याची नोंद घ्यायची आहे. तिसरा चेंडू आणि धावसंख्या झाली ती 40. सुंदर गोलंदाजी विकास याची आपल्या संघासाठी. 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी हा विकास. शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. धावसंख्या झाली ती 40. सुंदर असा फटकार मारण्याचा प्रयत्न पण एकच धाव मिळेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर गोलंदाजी विकासाची आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू 4 धावा दिलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी. अजूनही 2 चेंडू शिल्लक. मागच्या 9 चेंडू मध्ये एकही चौकार आणि एकही षटकार आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. मागच्या 9 चेंडू मध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव धावाचा हा चेंडू. सुंदर असा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 40 या धावसंख्येवरती. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे वर्ल्ड चॅलेंजर्स या संघाकडून. विकास याच्या गोलंदाजीतून अतिशय सुंदर गोलंदाजी विकास याची. शेवटचे 10 चेंडू झालेले आहेत. त्या 10 चेंडू मध्ये आपल्याला चौकार षटकार पाहायला मिळालेला नाहीये. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिली जी फटकेबाजी होत होती 2 षटकामध्ये, त्यानंतरच्या 2 षटकामध्ये धावा थांबवलेल्या आहेत वर्ल्ड चॅलेंजर्स या संघाने. आणि ही अवांतर धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 41. अतिशय धावसंख्या झाली 42-42. जर ह्या चेंडूवरती षटकार मारला तर डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सरांकडून 500 रुपयाचं रोख रक्कम प्राइज आलेला आहे. आणि गच्चा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला वर्ल्ड चॅलेंजर्स या संघाकडून. झेल सुटलेला आहे ओम प्रकाश बिंद यांचा. आणि 500 रुपयाची संधी सुद्धा गमावलेली आहे वर्ल्ड ब्लास्टर्स या संघाने. धावसंख्या झालेली आहे ती 43-40. धावसंख्या झाली ती 43-43. 3 षटक संपलेले आहेत. 4 षटक संपलेले आहेत. धावसंख्या झाली ती 43. शेवटचं षटक आणि घेऊन येत आहेत स्वतः संघमालक ओनर मनीष यादव.
सर इम्पॅक्ट रिटायर आउट झाला रिटायर्ड. अतिशय सुंदर असा फटकार कपिल यादवचा पहिल्या चेंडूवरती आणि श्लोक अनावरकर चेंडूच्या खाली त्याने झेल काही चुकी केलेली नाहीये आणि झेल बाद कपिल यादव पहिल्याच चेंडूवरती. शिवम पुढील फलंदाज शिवम. मनीष याने पहिल्याच चेंडूवरती कपिल सारख्या फलंदाजाला बाद केलेला आहे. पुन्हा एकदा सुंदर असा फटकार आणि हा सीमारेखा पार षटकार. सुंदर अशी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न पण अयशस्वी प्रयत्न आणि धावचित झालेले आहे. शिवम धावसंख्या एक धावसंख्या मिळेल. धावसंख्या तीन चेंडू शेवटचे शिल्लक फलंदाजीसाठी आलेले आहेत. नितेश वाघदरे नावाजलेला असा फलंदाज नितेश वाघदरे आणि सुंदर असा पहिल्या चेंडूवरती फटकार पण हा बाद. अतिशय सुंदर फटका होता नितेश वाघदरे यांचा पण तो सीमारेखा बाहेर नाही गेलेला आणि हा बाद. जिथे कुठे असतील व्यासपीठाजवळ यायचंय. शेवटचा पुकार आहे आपल्याला. अतिशय सुंदर असा फटकार आणि सुंदर क्षेत्ररक्षण श्लोक अनावरकर. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली आहे ती 51.
सुंदरसा फटकार ब्लिझार्ड याचा पाहूया पुन्हा एकदा आणि हा सुद्धा बाद. रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू अंपायर रिव्ह्यू आहे की फलंदाजाचा रिव्ह्यू आहे? आता थोड्याच वेळात आपल्याला रिझल्ट काय तो कळेल. रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजांनी थ्रोचा. रिव्ह्यू सक्सेस झाला तर गोलंदाज पूर्ण सामन्यांसाठी बॅन होऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे. आणि सक्सेस नाही झाला तर ज्या काही धावा आहेत किंवा जी विकेट आहे ती तुम्हाला मिळेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. साई प्रसाद मयेकर, फेअर बॉल डिलिव्हरी डन. धावसंख्या झाली ती 51. विरुद्ध संघास सामना विजयी होण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत 52 धावांची गरज याची नोंद घ्यायची आहे. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस आहे. यानंतरचा होणारा सामना वर्ली किंग्स विरुद्ध वर्ली फायटर्स. नाणेफेकीचा कॉल सिद्धेश गावंड यांच्या हस्ते. वर्ली किंग्स या संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. तर साजन पाटील सर यांचा हा संघ वर्ली किंग्स यांनी नाणेफेकीचा कॉल घेतलेला आहे. त्यांचा काही निर्णय असेल ते आपल्याला कळवतीलच, पण त्या अगोदर आपल्या विश्वमित्र क्रीडा मंडळ आयोजित वर्ली प्रीमियर लीग तर्फे ज्या काही मनोगत त्यांना व्यक्त करायला मी सांगेन, 2 शब्दामध्ये ते मनोगत व्यक्त करायचे आहे. श्री साजन पाटील सर यांना मी नम्र विनंती करेन. धन्यवाद. 6वा सीझन आहे. पहिलीच मॅच आहे आमची. टॉस जिंकलो आम्ही. समोरची टीम बळाढ्य आहे असं तू बोलतोस तुझ्या. हां नाही तर त्यामुळे आम्ही त्यांना कमीत कमी स्कोअरमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. कारण वोल्प्या इज द किंग ऑफ आदर्श नगर ग्राउंड. गेल्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज घेतलेली त्यांनी. यावर्षी घेतली त्याला गोव्याला घेऊन जाऊ आम्ही. गोवा आहे मॅन ऑफ द सिरीज. फ्लाईट तिकीट्स. आयोजन तर एवढा खूपच छान होतो दरवर्षी. विश्वमित्र क्रीडा मंडळ यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार देखील माझ्यातर्फे. कारण ज्याप्रमाणे ही स्पर्धा होते मला वाटते पुरा म्हणजे वरळीमध्ये ही एकमेव स्पर्धा असेल. आणि बाकीच्या ठिकाणी पण जातो मी तिथे प्रीमियर लीग्स असतात. खार आहे, गोरेगाव वगैरे सगळीकडे असं जातो मी. जोगेश्वरी, अंधेरी. पण अशी अरेंजमेंट कुठेच बघायला मिळत नाही. खूप छान अरेंजमेंट असते. आणि हे सगळं सिद्धेश गावंड आणि त्यांची टीम म्हणजेच विश्वमित्र क्रीडा मंडळ, सुबोध, बंटी हे सगळे करत असतात. तर हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि ह्यावर्षी एक खूपच चांगली त्यांनी प्रेक्षणीय सामना ठेवलेला आहे. दादर पोलीस वर्सेस वर्ली पोलीस. खूप मजा येणार आहे बघायला ती. धन्यवाद. धन्यवाद साजन सर. जसे साजन सरांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे तसं मी गेल्या वर्षी म्हणजे 2025 वर्ली प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज
साईप्रसाद मयेकर यांनी सुद्धा 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण ही टुर्नामेंट छान होते. यावर्षी पण प्रयत्न करू चॅम्पियन व्हायचा. समोर पण चांगली टीम आहे, बघू. समोर चांगली टीम नाही, त्यांच्या संघामध्ये एकमेव असा बलाढ्य फलंदाज रोहन भोसले. तर रोहन भोसलेनुसार काय रणनीती तुमची असेल? आता बोलून फायदा नाही, करून दाखवायचं. व्हेरी गुड, जोरदार टाळ्या. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. वळली किंग्स आणि वळली फायटर्स या दोन्ही संघांना. वळली किंग्स या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि विरुद्ध संघास म्हणजे वळली फायटर्स या संघास प्रथम फलंदाजीचं आव्हान दिलेलं आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांना पण विनंती आहे, वेळेची कमतरता आहे. धावसंख्या झाली ती 51. वळली चॅलेंजर्स या संघाला जर हा सामना विजयी व्हायचा असेल तर 52 धावा करायच्या आहेत. सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. फलंदाजीसाठी आलेला आहे तो आशिष चिंदरकर, नावाजलेला असा फलंदाज आशिष चिंदरकर आणि नॉन स्ट्रायकर मनीष यादव. पहिला चेंडू आणि आशिष चिंदरकरांचा लांब लचक षटकार, सीमारेखा पार षटकार. पहिल्या चेंडूवरती घणघाती प्रहार आशिष चिंदरकर याचा. षटकार आहे हा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. हे बॉल दे, बॉल. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा घणघाती प्रहार आणि पहिल्या चेंडूवरती षटकार. धाव संख्या झाली ती 6. कपिल याच्या पहिल्या चेंडूवरती आशिष चिंदरकर याने सुंदर असा प्रहार करून पहिल्या चेंडूवरती षटकार मिळवलेला आहे. धाव संख्या झालेली आहे ती 6. मॅच बॉल आलाय, मॅच बॉल आलाय, मॅच बॉल घ्यायचा आहे. धावसंख्या करायची ती 52. धावसंख्या झाली आहे ती 6. आता दुसरा चेंडू. कपिल याचा सामना करेल पुन्हा एकदा आशिष चिंदरकर आणि सुंदर प्रहार पुन्हा एकदा. नितेश वाघदरे आहेत खाली आणि बाद. आशिष चिंदरकर बाद झालेले आहेत. सुंदर असा झेल आपल्याला पाहायला मिळतोय नितेश वाघदरे यांच्याकडून. अतिशय सुंदर असे झेल घेऊन आशिष चिंदरकर यांना बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे आणि पहिला गडी बाद. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 6 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आणि 6 धावा. पुढील फलंदाज अंडर 19 युग मनोज सिंग.
पाहूया आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करेल. आमच्या मंडळाचे मान्यवर श्री सत्यवान पाटील यांना मी नम्र विनंती करते, त्यांनी व्यासपीठावरती यायचंय. श्री सत्यवान पाटील, आपल्याला नम्र विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचंय. हा, अंडर 19 चा रूल्स वर्ल्ड चॅलेंजर्स या संघाचा कंप्लीट झालेला आहे. वर्ल्डी किंग्सच्या सर्व खेळाडूंना नम्र विनंती आहे की त्यांनी सर्व खेळाडूंनी व्यासपीठावरती यायचं आहे. वर्ल्डी किंग्स, लास्ट संडेला जी लीग खेळलेली होती त्यामध्ये विजयी झालेला संघ वर्ल्डी किंग्स या संघाने आपला चषक घेऊन जायचा आहे व्यासपीठावरती येऊन. वर्ल्डी किंग्स या संघाने ज्या लीग्स आपण आयोजित केलेल्या होत्या त्या संघामध्ये वर्ल्डी किंग्स या संघाने अंतिम फेरीत येऊन अंतिम फेरीमध्ये मजल मारलेली होती असा हा संघ वर्ल्डी किंग्स. अवांतर धाव, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 7. 2 चेंडू आणि 7 धावा. सुंदर असा फटकार युग सिंगचा, पण एकच धाव मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 8. 3 चेंडू आणि 8 धावा. तीन चेंडू 8 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल मनीष. सुंदर असा फटकार समोरच्या दिशेने चोटी जागण्याचा प्रयत्न आणि हा यशस्वी प्रयत्न. धावसंख्या झाली ती 9. वर्ल्डी किंग्स कर्णधार डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांच्या संघाला नम्र विनंती आहे, कर्णधारासह आपल्या खेळाडूंना घेऊन व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. गेल्या रविवारी आपला संघ जो विजयी झालेला होता तो विजयी चषक आपल्याला घेण्यासाठी मी आमंत्रित करतोय. सर्व खेळाडूंनी आपण उपस्थित राहायचं आहे. वर्ल्डी किंग्स, सुंदर असा फटकार युग सिंग याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. त्याचबरोबर सुंदर असं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव मिळेल. सुंदर फटकार होता पण धावसंख्या फक्त एकच मिळालेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 9. 5 चेंडू आणि 9 धावा, 10 धावा. 5 चेंडू आणि 10 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. सामना करेल पुन्हा एकदा मनीष यादव. कपिल यादव सारखा मोठा फलंदाज, सुंदर गोलंदाजी केलेली होती आणि पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू कपिल याचा, निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 10 या धावसंख्येवरती. नितेश वाघदरे यांचा सुंदर असा झेल होता जो आपल्याला पाहायला मिळालेला होता. अतिशय सुंदर झेल टाकून घेऊन त्याने बाद केलेला आहे. आशिष चिंदरकर सारखा मोठा खेळाडू त्यांनी बाद केलेला आहे. वेल डन नितेश वाघदरे. वर्ल्डी किंग्स या संघाचा फलंदाज सिद्धार्थ सिंग, जिथे कुठे असेल सिद्धार्थ सिंग याने व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. स्पेशल तुम्हाला तुमचे संघ मालक त्याचबरोबर कर्णधार डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांनी बुलावा दिलेला आहे.
जोपर्यंत व्यासपीठावरती सिद्धार्थ सिंग नसेल तोपर्यंत चषक उचलणार नाही. सिद्धार्थ सिंग जिथे कुठे असेल त्वरित व्यासपीठावरती यायचं आहे. वैयक्तिक असो पहिलं आणि संघाचं असं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते शिवम. फलंदाजी करतील ते युग सिंग. पाहूया आपल्या संघासाठी हा अंडर 19 चा प्लेयर युग सिंग आपल्या संघासाठी कोणती कामगिरी करेल. धावसंख्या झाली ती 10. पहिला चेंडू आणि हा षटकार मारण्याचा प्रयत्न होता युग सिंग याचा, पण त्याच्या बॅटला तो चेंडू काही लागला नाही. पण बाईटच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल आणि धावसंख्या झालेली आहे ती 11. सिद्धार्थ सिंग यांचे इथे आगमन झालेले आहे, कारण का तुमचे कर्णधार संघ मालक डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर यांनीच सांगितलेलं होतं जोपर्यंत सिद्धार्थ सिंग येणार नाही चषक उचलला जाणार नाही. अतिशय सुंदर कामगिरी केली होती सिद्धार्थ सिंग यांनी गेल्या रविवारी आपल्या संघासाठी. सुंदर फलंदाजी त्याचबरोबर क्षेत्ररक्षण सुद्धा सुंदर केलेलं होतं आणि आपल्या संघाला विजयाचा मान पटकावून दिलेला होता. असा हा सिद्धार्थ सिंग. सुंदर असा फटकार मनीष यादवच्या बॅट मधून आणि हा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली आहे ती 17. अतिशय सुंदर असा पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार आणि धाव संख्या झालेली आहे ती 23. तसेच गेल्या रविवारी जे सामने झालेले होते त्यात वर्ल्ड किंग्स या संघाने अंतिम फेरी मजल मारलेली होती आणि सामना वीर तसेच मालिका वीर जो पटकावलेला होता तो त्या संघातील एकमेव अष्टपैलू खेळाडू रुपेश चव्हाण नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू या मैदानातील ज्याने मालिका वीरचा पुरस्कार पटकावलेला होता तो रुपेश चव्हाण. सुंदर असा हा पुन्हा एकदा षटकार. लगातार 3 षटकार. हॅट्रिक मारलेली आहे षटकारांची मनीष यादव याने आणि शिवम याच्या गोलंदाजीचा धजिया उडवलेला आहे. 19 धावा 4 चेंडू मध्ये 19 धावा पटकावलेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मनीष यादव याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सुंदर असा पटकार आणि हा सुद्धा रेखा पार षटकार. धाव संख्या झाली ती 35. धावसंख्या झाली ती 35. अजूनही 17 धावांची गरज सामना विजयी होण्यासाठी. 5 चेंडू आणि 35 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक.
सुंदर असा फटकार पुन्हा एकदा समोरच्या दिशेने पाहूया. खेळाडू खाली आहे आणि बाद. मनीष यादव सुद्धा बाद झालेला आहे. सुंदर असा झेल. लास्ट संडेला जी लीग आपण आयोजित केली होती SPP मित्र मंडळातर्फे, त्यामध्ये अंतिम विजयी संघ वरळी किंग्स आणि चषक देतील सत्यवान पाटील यांच्या हस्ते हा चषक वरळी किंग्स या संघाला देण्यात येत आहे. जोरदार टाळ्या. गेल्या रविवारी जो संघ विजयी झालेला होता तो वरळी किंग्स. मोठे मोठे धुरंधर ह्या संघामध्ये आहेत. 11च्या 11 खेळाडू धुरंधर आहेत वरळी किंग्स या संघातील. या संघाने गेल्याच रविवारी अंतिम फेरी मजल मारलेली होती असा हा संघ वरळी किंग्स. युग सिंग पुन्हा एकदा सामना करतील कपिल याचा. अतिशय सुंदर गोलंदाजी, पण पाहूया आपण बाईच्या स्वरूपात देत आहेत का. बाईच्या स्वरूपात डिक्लेअर केलेली आहे धाव. लेग बाईस. धाव संख्या झाली ती 36. अजूनही 16 धावांची गरज आहे सामना विजयी होण्यासाठी. धाव संख्या झालेली आहे ती 37. अजूनही 16 चेंडूत 15 धावांची गरज सामना विजयी होण्यासाठी. 16 चेंडू आणि 15 धावा. वरळी ब्लास्टर्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 16 चेंडूत 15 धावांची गरज. सुंदर फटकेबाजी करून गेला होता मनीष यादव आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला विजयाच्या जवळ आणून ठेवलेला आहे. आणि पुढची जी बाजू आहे ती आता गोविंद आणि युग सिंग यांच्यावरती आहे. आणि पाहूया सुंदर असा हा फटकार होता युग सिंगच्या बॅट मधून आणि सुंदर असा चौकार युग सिंग याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धाव संख्या झालेली आहे ती 41. 15 चेंडू आणि 11 धावा. धाव संख्या झाली ती 41. 15 चेंडूत 11 धावांची गरज. अतिशय सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे वरळी ब्लास्टर्स या संघाकडून, वरळी चॅलेंजर्स या संघाकडून. दोन्ही संघांनी अतिशय सुंदर फलंदाजी केलेली होती. आणि पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कपिल यांकडून. निर्धार धावाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 41 या धावसंख्येवरती. सामना बरोबरीत सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे.
सामना बरोबरी सुटल्यास प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघास विजयी घोषित करण्यात येईल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा फलंदाजीसाठी युग सिंग तयार. डेड बॉल. अतिशय सुंदर फलंदाजी करतोय युग सिंग आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा वेल लेफ्ट युग सिंग आणि अवांतर धाव संख्येत वाढ. धाव संख्या झाली ती 42. चार चेंडू धाव संख्या झाली ती 42. गेटच्या समोर ज्या खेळाडूंनी बाईक्स लावलेल्या आहेत कृपया करून त्या काढून घ्यायच्या आहेत. मंडळाला सहकार्य करायचे आहेत. गेट जवळ ज्यांच्या बाईक्स आहेत गेटच्या समोर एक्झॅक्ट त्यांनी काढून घ्यायचे आहेत. अतिशय सुंदर फटकार युग सिंग याच्या बॅट मधून आणि हा बाद. युग सिंग बाद झालेला आहे. वरळी ब्लास्टर्स या संघातील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक शुभम पाटील अतिशय नावाजलेला असा हा क्षेत्ररक्षकच नाही हा गोलंदाज सुद्धा आहे. पण त्याची गोलंदाजी अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे. अतिशय सुंदर 2 झेल घेऊन आपल्या संघाला त्याने 2 विकेट्स घेऊन दिलेले आहेत. नावाजलेला फलंदाज शुभम पाटील. पुढील फलंदाज श्लोक अनावरकर आणि पहिल्या चेंडूवरती हा चौकार. सुंदर फलंदाजी. धावसंख्या झालेली आहे ती 46. अजूनही 6 धावांची गरज सामना विजयी होण्यासाठी. अजूनही 12 चेंडूत 6 धावांची गरज. ज्या गोलंदाजाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो शेवटी तो गोलंदाज आलाच. शुभम पाटील. मीडियम फेस गोलंदाजी आहे शुभम पाटील याची. गोविंदा फलंदाजीसाठी सज्ज आणि शुभम पाटील. पहिला चेंडू पाहूया शुभम पाटील आपल्या धारधार गोलंदाजीवरती. अतिशय सुंदर गोलंदाजी पण एक धाव रोखू शकणार नाही शुभम पाटील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे पण नाही. एकच धाव समाधान मानावं लागेल एकाच धावेवरती. तसेच पुढील फलंदाज श्लोक अनावरकर. जर श्लोक अनावरकर यांनी ह्या चेंडूवरती षटकार मारला तर प्रथमेश खामगावकर उर्फ बाबू यांकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. फक्त एका षटकारवर 1 षटकार आणि 1000 रुपयाचे मानकरी.
षटकार मारण्याचा प्रयत्न तर होताच, पण त्या प्रयत्नात बाद झालेला आहे आणि पहिलाच गडी दुसऱ्या चेंडूवरती शुभम पाटील याने बाद केलेला आहे. सुंदर गोलंदाज आहेत हे वर्ल्डी स्पोर्ट्स क्लब या क्रीडांगणावरचे शुभम पाटील नावाजलेला असा हा गोलंदाज. अजूनही 5 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 5 धावा. वेदांत याने जरी षटकार मारला तर याला सिद्धेश तेली यांकडून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वेदांत याच्यासाठी. ज्या ज्या वेळेला शुभम पाटील गोलंदाजीला येतो त्या त्या वेळेला पुरस्काराचा वर्षाव होतो. अतिशय सुंदर शुभम पाटील. अजूनही 4 चेंडूंची 4 धावांची गरज. पुन्हा एकदा हवेत उडालेला आहे खेळाडू खाली आणि सीमारेखा पार षटकार. पण चुकीची दुरुस्ती. गोविंदाला हा पारितोषिक नाही आहे. गोविंदाने षटकार मारलेला आहे आणि मॅच विन झालेली आहे. वर्ल्डी चॅलेंजर्स हा संघ विजयी झालेला आहे. तरी वर्ल्डी प्रीमियर लीग विश्वमित्र क्रीडा मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार. सिद्धेश गावंड जिथे कुठे असेल माझ्याशी संपर्क साधायचा आहे.